हॅलो फ्रेंड्स, मी हेडे सर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो हेडे कोचिंग क्लासेसमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पण आता यावर्षी जे नवोदय स्कॉलरशिपची तयारी करणार आहेत, खूप जणांना कन्फ्युजन आहे की काय तयारी करायचं आहे, कसं करायचं आहे. त्यामुळे आपण पुन्हा एकदा काय करतो आहे की यावर्षी पुन्हा एकदा आपण पहिल्या चॅप्टरपासून त्याचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. विशेष करून स्कॉलरशिपचं की खूप जणांना संभ्रम आहे की नेमकं कसा अभ्यास करायचा आहे, काय सिलेबस आहे. तर आज आपण जो आहे की स्कॉलरशिपचा जो सिलेबस आहे तो आपण बघणार आहोत की नेमकं कोणत्या प्रकारचा सिलेबस आहे, किती चॅप्टर्स आहेत, कोणते कोणते विषय आहेत. जसं की मराठी, गणित हा दोन विषय आहेत, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता म्हणजे की हे 2 विषय, म्हणजे की असे 4 विषय आपल्याला स्कॉलरशिपमध्ये बघायचे आहेत. तर चला आज आपण काय करू, मराठी आणि गणितमध्ये काय आहे ते बघू आणि त्याच्यासोबत इंग्रजी आणि बुद्धिमापनमध्ये कोणते कोणते चॅप्टर आहेत ते आपण काय करू बघून घेऊयात. आणि त्याच्यानंतर मग याचे प्रत्येक चॅप्टरचे सविस्तर व्हिडिओ आपण अपलोड करत जाऊयात. ठीक आहे, तर स्टार्ट करूयात. आपण मराठी व गणित विषयाचं बघूयात कसं आहे. तर जसं की मी म्हटलं होतं की आपण काय करू, जरा थोडंसं पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचं स्वरूप बघूयात पहिलं. ठीक आहे, याच्यामध्ये गुण विभागणी आणि परीक्षेचं काठिण्य पातळी कशी आहे, काय सूचना आहेत. व आता पेपर 1मध्ये जर आपण विचार केला या ठिकाणी कशामध्ये स्कॉलरशिपच्या याच्यामध्ये, तर कशा प्रकारे गुण विभागणी आहे. पेपर 1मध्ये 2 विषय येतात, मराठी, गणित, आणि पेपर 2मध्ये येतं किंवा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. आता पेपर 1मध्ये काय किंवा मराठी विषय जो आहे त्याच्यामध्ये 25 प्रश्न असतात एकूण, आणि एका प्रश्नाला 2 मार्क आहेत म्हणजे की 50 गुण. आणि दुसरा विषय म्हणजे की गणित आहे, त्याच्यामध्ये किती 50 प्रश्न आहेत. एका प्रश्नाला 2 मार्कप्रमाणे त्याला टोटल होतात 100 गुण, म्हणजे की टोटल जो भाग 1 आहे म्हणजे की पेपर 1 जो आहे तो टोटल किती 150 गुणांचा आहे, ज्याच्यामध्ये की आपल्याला जवळजवळ 75 प्रश्न आहेत. आणि पेपर 2 जो आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता, आता याच्या इंग्रजीमध्ये किती 25 प्रश्न आहेत, हा पण भाषा विषयच आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये पण 50 गुण आहेत, एका प्रश्नाला 2 गुण या प्रकारे, तर 25 प्रश्नाचे 50 गुण होतात. आणि बुद्धिमत्तावर 50 प्रश्न आहेत जे की 100 गुण होतात. तर असं टोटल जर आपण विचार केलं की टोटल जे आहे ते जवळजवळ 300 मार्काचा प्रश्न आहे, म्हणजे की जवळजवळ 150 प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. एका प्रश्नाला 2 मार्क आहेत आणि 300 प्रश्न म्हणजे की 300 गुण आहेत. 300 गुणांचा टोटल हा स्कॉलरशिपचा पेपर असणार, ज्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 2 पेपर त्याच्यामध्ये होणार. आता याच्यामध्ये काठिण्य पातळी कशा प्रकारची आहे, तर बघा याचा जो परीक्षेतील स्वरूप जो असतो, जो 30% प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये सोप्या स्वरूपाचे राहतील, आणि 40% प्रश्न जे मध्यम स्वरूपाचे राहतील, आणि 30% प्रश्न त्याच्यातले कसे असतील बाबा, कठीण स्वरूपाचे राहतील. आता कठीण स्वरूपाचे म्हणजे काय की याच्यामध्ये जे सोपे प्रश्न असणार आहेत, डेफिनेटली आपल्याला थोडंसं मराठी आणि इंग्रजी ग्रामर थोडंसं सोपं जाईल. गणित सोपंच आहे, बुद्धिमत्ता पण सोपंच आहे, डिफिकल्ट नाही आहे, पण थोडंसं अभ्यास करणं गरजेचं आहे. ते अभ्यासावर डिपेंड करतं आपण की किती आपण अभ्यास करणार त्याच्यावर. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये काय सर्वसाधारण सूचना आहेत की याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आहेत. टोटल वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, कविता, उतारा किंवा संवाद यासह शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमातील सर्व घटकावर आधारित राहतील, म्हणजे की त्याच्यामध्ये जे पण उतारे असतील, कविता दिलेल्या असतील, त्याचा जो पण संवाद दिलेला आहे याच्यासह त्याचा अभ्यासक्रमावर प्रश्न त्याच्यामध्ये विचारलेले असतील. किंवा उतारा दिलं जाईल किंवा एखादी कविता दिली जाईल आणि त्याच्यावर 4 प्रश्न खाली दिलेले असणार आहेत जे की वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असणार आहेत. सेकंड काय म्हणते, या परीक्षेसाठी 2 पेपर राहतील, जसं की पेपर 1 आणि पेपर 2 मी अगोदर सांगितले. पेपर 1मध्ये मराठी, गणित, आणि पेपर 2मध्ये इंग्रजी, बुद्धिमत्ता, आणि प्रत्येक पेपरसाठी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये दिली जाते. आता प्रत्येक पेपरसाठी वेळ 1.5 तास राहील, म्हणजे की जवळजवळ 3 तासाचा पेपर राहणार आहे. आणि पेपर जो आहे सकाळी 11 ते 12:30 आणि दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत राहतं, म्हणजे की असं 2 पेपर त्याच्यामध्ये सलग घेतले जातील. मध्ये थोडंसं अवकाश दिलं जाईल जेवणासाठी वगैरे. ठीक आहे, आणि प्रत्येक प्रश्नास 4 पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. त्यातील बरोबर पर्यायाची उत्तराची गोल पूर्ण आपल्याला भरावं लागेल. गोल म्हणजे की कसं या प्रकारे डार्क करावं लागेल, जसं की या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये 2 पेन तुम्ही यूज करू शकता, एक तर काळा किंवा निळा, म्हणजे की 2 पैकी काळ्यापैकी किंवा निळ्यापैकी कोणताही एक बॉल पेन तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता. असं नाही होणार की बाबा एकाच पेपरमध्ये काळा आणि निळा दोन्ही वापरतात, तर असं बिलकुल चूक करायची नाही आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त दोघांपैकी एक तर तुम्ही ब्लू यूज करा किंवा ब्लॅक
ब्लॅक यूज करा, काळा किंवा निळा दोन्हीपैकी कोणताही एकच बॉल पेन त्याच्यामध्ये यूज करायचं आहे. आणि प्रश्न क्रमांक 6च्या उत्तराचा पर्याय क्रमांक 2 असेल तर तो पुढील प्रमाणे नोंदवा. म्हणजे कसं हे बघा या प्रकारे नोंदवायचं, म्हणजे की त्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे की जे की त्याच्या सर्कलच्या बाहेरही जाता कामा नये आणि आतमध्ये थोडंसं रिकामं पण ठेवता कामा नये, पूर्णपणे त्याला गडद करायचं आहे. मग दुसरी गोष्ट काय, किंवा पुढील प्रमाणे नोंदवलेले उत्तर ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. कशा प्रकारे, जसं की पहिल्या याच्यामध्ये बघा या ठिकाणी काय केले, क्रॉस केले, मध्येच काहीतरी स्टार केल्यासारखं केलेलं आहे, तर असं जर केलेलं असेल तर मार्क भेटत नाही. टिक मार्क केले, राईट केले तरी त्याला मार्क भेटत नाही आहे. डॅश केलेलं आहे तरी त्याला मार्क भेटत नाही आहे. अर्धवर्तुळ गोल केले तरी भेटत नाही आहे. या ठिकाणी बघा पूर्ण म्हणजे की त्या रेषेला सोडून फक्त मध्यभागी गोल केले आणि बाकी पांढरं जर सोडलेलं असेल तर त्यालाही मार्क भेटत नाही आहे. किंवा एकाच प्रश्नाचे 2 उत्तरांना सिलेक्ट केलेलं आहे तरी त्याला मार्क भेटत नाही आहे. मग कसं मार्क भेटणार या पद्धतीनं, की म्हणजे की 4 ऑप्शन आहेत, त्याच्यापैकी कोणताही एक व्यवस्थित त्याला गोल केलेला आहे परिपूर्णपणे, त्याला ग्राह्य धरणार, त्यालाच मार्क दिले जाणार आहे. मग पर्यायाची उत्तरे नोंदवताना काळ्या किंवा निळ्या बॉल पेनचा वापर करावा. पेन्सिलने नोंदवलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाही. म्हणजे की याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना सवय असते की पहिलं पेन्सिलनं करायचं, नंतर वेळ पुरत नाही आहे, तर पेन्सिलचा शक्यतो वापर करूच नका. प्रॅक्टिस बॉल किंवा बॉल पेनच करा, म्हणजे ती ब्लॅक किंवा निळी, म्हणजे काळा किंवा निळा दोघांपैकी कोणताही एकच बॉल पेन त्याच्यामध्ये यूज करायचं आहे. एकदा नोंदवलेली उत्तरे परत बदलता येणार नाहीत, कारण जर तुम्ही एकदा गोल केलात तर त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं चेंज करता येत नाही. जर समजा तुम्ही असं 2 केलात, ठीक आहे, तर त्यालाही मार्क भेटणार नाही. एकापेक्षा अधिक वर्तुळातील उत्तरे खाडाखोड करून नोंदवलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाही. जास्त तर उत्तरपत्रिकेतील परीक्षार्थीचं म्हणजे की जसं की एकापेक्षा अधिक वर्तुळातील उत्तरे खाडाखोड करून नोंदवलेले जसं की या ठिकाणी दाखवलेलं आहे, याच्यापैकी चालणार नाही. जो आहे डायरेक्टली या पद्धतीने तुम्हाला करावं लागणार आहे. दुसरी गोष्ट काय की प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका राहील, त्याला म्हणजे की वेगवेगळी प्रत्येक विषयासाठी एक वेगळी उत्तरपत्रिका त्याच्यामध्ये राहील. उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थीचे नाव, आसन क्रमांक, केंद्र संकेता व माध्यम छापलेले असतील. म्हणजे की त्याच्यामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे, फक्त आपल्याला त्याच्यामध्ये काय विद्यार्थ्याचं त्याच्यावर नाव, आसन क्रमांक ऑलरेडी दिलेला आहे. समटाईम्स एखाद्या उत्तरपत्रिकेवर जर दिलेलं नसेल तर आपलं जे हॉल तिकीट आहे त्याच्यामधून आपण चेक करायचं आणि त्या ठिकाणी व्यवस्थित लिहून घ्यायचं. आणि जर ऑलरेडी छापून दिलेलं आहे तर फक्त चेक करायचं की बाबा आपलंच आसन क्रमांक आहे का, केंद्र संकेता क्रमांक सेमच आहे का, परीक्षेचं नाव सेमच आहे का, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे चेक करायचं. आणि उत्तरपत्रिका म्हणजे की OMR शीट जी आहे पद्धतीने तपासल्या जाणारे असल्यामुळे सदर उत्तरपत्रिकेची घडी करू नये. म्हणजे जे पण उत्तरपत्रिका त्याच्यामध्ये दिलेली असणार आहे त्याची घडी करायचं नाही. जसे की उत्तरपत्रिकेमध्ये OMR पद्धतीने तपासल्या जाणार असल्यामुळे सदर उत्तरपत्रिकेची घडी करू नये. काही विद्यार्थ्यांना सवय असते की त्याला घडी करायचं, दुमडायचं, तर अशी चूक करायचं नाही की जेणेकरून जर तुम्ही उत्तर सगळे बरोबर जरी लिहिलेले असतील तर मग मे बी असं होऊ शकते की बाबा तुमचं रिझल्ट चांगला येणार नाही. तर तेवढी काळजी घ्यायची. प्रत्येक विषयाच्या उत्तरपत्रिकेचा रंग हा वेगळा असेल, म्हणजे की त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग व्हावं आपल्याला कशा प्रकारचं पेपर आहे आणि आपण कोणतं पेपर सोडवलेलं आहे, तर त्याची एक आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण माहिती भेटेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये उत्तरपत्रिका बदलून मिळणार नाही. जर तुम्ही दुमडलात, त्याला फाडलात, कुठेतरी खराब झालेला आहे किंवा एकाच प्रश्नाची 2-2 उत्तरे 2-3 प्रश्नामध्ये केलेत ज्यामुळे आपल्याला अपेक्षा असेल की बदलून पाहिजे, तर असं होणार नाही. याची एक काळजीपूर्वक त्याच्यामध्ये काय करायची, नोंद करून घ्यायची, लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची उत्तरपत्रिका बदलून दिली जात नाही. आणि सदर उत्तरपत्रिका OMR पद्धतीनुसार तपासण्यात येणार असल्यामुळे गुणपडताळणी पद्धत असणार नाही. म्हणजे की याच्यामध्ये कसं आहे की डायरेक्टली OMR पद्धतीवर डिपेंड आहे. म्हणजे की जी शीट देणार आहे त्याच्यामध्ये जे प्रश्न आहेत ते व्यवस्थित त्याच्यामध्ये चेक केले जातात. तर गुणपत्रिकेनुसार त्याच्यामध्ये आपली जी सामान्य परीक्षा असते शाळेची ज्याच्यामध्ये गुणमार्क दिले जातात त्या पद्धतीनं होणार नाही आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. 150 प्रश्न आहेत टोटल. 150 प्रश्नावर 300 मार्काचा हा पेपर आहे आणि ह्याचा रिझल्ट पण खूप हाय येत असतो. त्यामुळं अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तर हे झालं बाबा सर्वसाधारण सूचना झाल्या आणि किंवा त्याचं पूर्व उच्च माध्यमिकचा जो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचं स्वरूप झालं की नेमकं किती विषय आहेत, कोणत्या विषयाला किती प्रश्न आहेत, त्याला किती मार्क आहेत, ठीक आहे. आणि त्याच्यातली काठिण्य पातळी कशी आहे. 30% सोपे प्रश्न आहेत, 40% मध्यम स्वरूपाचे असतात आणि 30% कठीण स्वरूपाचे असतात. हे झालं त्याचं स्वरूप. आता आपण बघूयात की त्याच्यामध्ये नेमकं चॅप्टर्स कशा प्रकारचे कोणते आहेत.
आता सर्वप्रथम बघा, अनुक्रमणिकेमध्ये जर आपण बघितलं विषय मराठी असेल तर मराठीमध्ये कोणते कोणते घटक त्याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यामध्ये वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे, ज्याच्यामध्ये उतारा असेल, वृत्तपत्रातील जाहिराती असू शकतात, बातम्या असू शकतात, कविता असतात, त्यावर आधारित प्रश्न त्याच्यामध्ये येणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर कार्यात्मक व्याकरण असेल, ज्याच्यामध्ये शब्दाच्या जाती असेल, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे, वाक्यांचे भाग, उद्देश आणि विद्ये, शुद्ध अशुद्ध शब्द याच्यावर आधारित आपल्याला कार्यात्मक व्याकरण जो आहे त्याच्यावर येणार. याच्यामध्ये जास्त काठीण पातळी नसणार आहे, पण आपले जे शालेय सिलेबस आहे त्याच्यावर आधारित असू शकते. त्याच्यानंतर भाषेचा व्यवहारात उपयोग करणे, जसं की म्हणी आहेत, वाक्यप्रचार आहेत, संवादावर आधारित प्रश्न असू शकतात, निर्देश असू शकते, योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करणे, सुसंगत वाक्याचा परिचय, वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील म्हणजे की त्याच्यामध्ये जे आहेत घटक, वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील जेवढे पण घटक असतील त्याच्यावर आधारित त्याच्यावर प्रश्न असू शकतात. त्याच्यानंतर चुकीचा भाग ओळखणे, सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे किंवा माहिती तंत्रज्ञानविषयक प्रश्न, मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे, हे झाले त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर शब्द संपत्तीवर प्रभुत्व, जसं की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दकोडी, जोड शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, अक्षरे जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ, भाषाविषयक सामान्य ज्ञान. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं मराठीवर, म्हणजे की मराठीमध्ये सर्वात महत्त्वाचं काय किंवा वाचून कल्पना संकल्पना स्पष्ट करणे, कार्यात्मक व्याकरण, भाषेचा व्यवहारात उपयोग, शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व, हे जे आहेत महत्त्वाचे 4 घटक आहेत. 4 घटकावर आधारित त्याचे उपघटक दिलेले आहेत. आता दुसरा जो विषय आहे तो म्हणजे की आपण काय म्हणू शकतो, गणित विषय. ही गणितमध्ये कोणतं, पहिला चॅप्टर आहे संख्याज्ञान. संख्याज्ञानमध्ये रोमन संख्याचिन्हे, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे, 10 अंकापर्यंत संख्या वाचन व लेखन, अंकाची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, संख्येचा विस्तारित मांडणी, मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे, संख्यांचा चढता उतरता क्रम व तुलना, 1 ते 100 संख्यावर आधारित प्रश्न असू शकतात. सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी, चौरस संख्या, समसंख्या व विषम संख्या, मूळ संख्या व संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, याच्यावर संख्या व संख्याज्ञानावर या प्रकारचे प्रश्न म्हणजे की एवढ्या चॅप्टर्सवर कोणताही प्रश्न त्याच्यामध्ये येऊ शकते. आणि जर दुसरं चॅप्टर म्हटलं की संख्यावरील क्रिया. आता संख्यावरील क्रिया आपल्याला माहिती आहे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, आहे की नाही. बेरीज 7 अंकी संख्यापर्यंत असू शकते, हातच्याची बेरीज असणार, वजाबाकी 7 अंकी संख्यापर्यंत हातच्याची वजाबाकी असणार, बेरीज वजाबाकी शाब्दिक उदाहरणे येणार 7 अंकी संख्यापर्यंत, गुणाकार 5 अंकी गुणिले 3 अंकी संख्येपर्यंत, भागाकार 5 अंकी भागिले 2 अंकी संख्येपर्यंत, गुणाकार, भागाकार, शाब्दिक उदाहरणे असू शकतात, पदावली व अक्षरांचा उपयोग असेल, संख्येचे विभाजक, अवयव व विभाज्यतेच्या कसोट्या, हे सेकंड संख्यावरील क्रिया. आता विभाज्यतेच्या कसोट्या म्हटल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये सरासरी, मध्यमान काढणे हे पण त्याच्यामध्ये येऊ शकतं. तिसरा चॅप्टर असेल अपूर्णांक. याच्यामध्ये व्यवहारी अपूर्णांक, समछेद व भिन्नछेद अपूर्णांक, अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांक युक्त अपूर्णांक, परस्पर रूपांतर, सममूल्य अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, दशांश अपूर्णांकांचे वाचन लेखन, दशांश अपूर्णांकाचे स्थानिक व दशांश अपूर्णांक उपयोग, दशांश अपूर्णांक बेरीज वजाबाकी, हे चॅप्टर्स जे आहेत म्हणजे की अपूर्णांकावर आधारित त्याचे एवढ्या चॅप्टरवर प्रश्न येऊ शकतात. 4 नंबर आपण जसं म्हणू की बाबा मापन, महत्त्वमापन जे आहे, दशमान, परिमाणे, परस्पर रूपांतर, बेरीज वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे असू शकतात, जसे की लांबी, वस्तुमान धारकता, कालमापन, दिनदर्शिका, कागद मापन, रीमदस्ता ज्याला आपण म्हणतो, नाणी आणि नोटा, रुपये व पैसे ज्याच्यावर आधारित आणि त्यांचं परस्पर रूपांतर त्याच्यामध्ये येईल. आता व्यावहारिक गणितामध्ये जे आहे 5वा चॅप्टर असेल व्यावहारिक गणित. याच्यामध्ये नफा, तोटा, शेकडेवारी, सरळ व्याज याच्यावरचे प्रश्न त्याच्यावर आरामात, आणि हेच थोडंसं डिफिकल्ट असल्यामुळं याच्यावर जास्त प्रश्न येण्याची शक्यता असते. भूमितीवर पण खूप प्रश्न येणार आहेत आपल्याला, जसं की भूमितीमध्ये जर बघितलं आपण की कोन व त्यांचे प्रकार आहेत, समांतर व लंबरेषा, त्रिकोण, चौरस, बाजू, शिरोबिंदू, वर्तुळ, त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, परिघ, अंतर्भाग, बाह्यभाग, वर्तुळ, कंस. त्याच्यानंतर परिमिती. आता परिमिती त्रिकोणची, आयताची, चौरसाची, बहुभुजाकृतीची आपण परिमिती काढू शकतो. तसंच क्षेत्रफळ, आयतन चौरसच दिले, पण असं नाही की आयतन चौरसच असेल, त्याच्यामध्ये चौरसाचे प्रकार असतात, आयताचे प्रकार असतात, म्हणजे त्याच्यामध्ये
त्रिकोणाचं पण क्षेत्रफळ त्याच्यामध्ये निर्धारित आहे, वर्तुळाचं पण क्षेत्रफळ आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर त्रिमिती वस्तू घडणे, आकृतिबंध, इष्टिकाचितीचे घन, कडा, शिरोबिंदू, पृष्ठे याच्यावर प्रश्न तर 101% विद्यार्थी मित्रांनो येणारच. ठीक आहे. 7 नंबरचा जो चॅप्टर आहे तो आहे चित्रलेख. आता चित्रलेखमध्ये काय चित्ररूप माहिती आकलन त्याच्यामध्ये एवढंच दिलेलं आहे. तर हे झालं बाबा म्हणजे की पहिला पेपर कशावर आहे की मराठी विषयावर आहे. मराठीमध्ये मराठी आणि गणित हे 2 विषयावर म्हणजे की जवळजवळ 75 प्रश्न आहेत आणि 75 प्रश्न म्हणजे की 150 मार्कावर याच्यावर प्रश्न येणार आहे. तर आपण बघूयात नेक्स्ट विषय. तर विद्यार्थी मित्रांनो पहिला पेपर आपण बघितला. आता दुसरा पेपर बघा इंग्रजी आणि बुद्धिमत्तावर आहे. इंग्रजीमध्ये आता इंग्रजीमध्ये बघा की पहिला जो चॅप्टर आहे फर्स्ट चॅप्टर आहे लेटर ऑफ अल्फाबेट. आता लेटर ऑफ अल्फाबेटमध्ये कोणतं की असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट्स साऊंड, फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युझिंग गिवन अल्फाबेट. त्याच्यानंतर ओकॅबलरीज आहेत रायटिंग फॅमिलीज रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्लूज, पिक्चर्स, correlating words with pictures, action words, describing words, rhyming words, writing opposite words, writing word register, finding small words from the bigger ones, using writing contracted forms, dictionary skills, part of the body, names of birds and animals, their living places and sounds, comparisons, homophones, name of colors, shapes, vegetables, fruits, games, etc. तर हे सेकंड चॅप्टरमध्ये वोकॅब्युलरीमध्ये एवढे चॅप्टर्स आपल्याला पाहायला भेटतील. पंक्च्युएशन्स मार्क्स जे आहेत त्याच्यामध्ये 64 म्हणजे म्हणू शकतो आपण त्याला पेज नंबर दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 नंबरला येईल न्यूमरिकल इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये डेज ऑफ द वीक, मंथ ऑफ द इयर, कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स आपण त्याला आपण म्हणू शकतो. शोविंग द डायरेक्शन्स अँड सब डायरेक्शन्स, मॅप रीडिंग, टेलिंग टाइम्स म्हणजे की त्याच्यामध्ये वेळ पण विचारलं जातं. आणि 5 नंबर क्रिएटिव्ह थिंकिंग, ॲडव्हर्टाइजमेंट, मोटोज, मॅसेज, सॉल्विंग पझल्स विथ गिव्हन क्लूज, सॉल्विंग रिडल्स विथ गिव्हन क्लूज. तर या प्रकारच्या याच्यामध्ये क्रिएटिव्ह थिंकमध्ये येणार आहे. त्यानंतर स्टॉक एक्सप्रेशन्समध्ये काय की ग्रीटिंग, सिकिंग परमिशन्स, मेकिंग रिक्वेस्ट, कोरिलेशन बिटवीन द इन्स्ट्रक्शन्स, एक्सप्रेशन विथ पिक्चर्स. पण हे सगळे वस्तुनिष्ठ प्रश्न त्याच्यावर येणार आहेत. ठीक आहे. आणि मिसलनेसमध्ये काय की बाबा आर्टिकल्स आहेत म्हणजे की ज्याला आपण म्हणजे थोडंसं ग्रामर भाग आपण म्हणू शकतो. या ठिकाणी आर्टिकल्स आहेत ज्याच्यामध्ये ए अँड दचा वापर कसं केलं जाणार आहे, कोणत्या वर्डसमोर ए अँड द येतं. त्याच्यानंतर प्रिपोजिशन्स, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजे की टेन्सेस 12 काय आहेत त्याच्यामध्ये, सिंग्युलर अँड प्लुरल म्हणजे की एकवचनी आणि अनेकवचनी. हे थोडंसं ग्रामर भाग त्याच्यामध्ये आहे. कंप्रेशनमध्ये फक्त प्रोज त्याच्यामध्ये येईल. ठीक आहे. हे झालं आपलं बाबा इंग्रजी विषयामध्ये की एवढे चॅप्टर्स आहेत आणि त्याच्यावर आधारित आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न येणार आहेत. आता बुद्धिमत्तामध्ये जे की ज्याच्यामध्ये हा थोडंसं महत्त्वाचा भाग आपण म्हणू शकतो. कसं की याच्यामध्ये थोडंसं जास्त प्रश्न आहेत, 50 प्रश्न आहेत म्हणजे की 100 मार्क याच्यावर आधारित आहेत. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये काय आकलन, पहिलं आकलनमध्ये काय सूचना पालन, संख्या मालिका, इंग्रजी अक्षरमाला याच्यावर आधारित प्रश्न असणार आहे. वर्गीकरणमध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या हे चॅप्टर आहेत. क्रम ओळखणेमध्ये संख्या मालिका, आकृत्यांची मालिका, चिन्हांची मालिका, चुकीचे पद ओळखणे. तर्कसंगती व अनुमानमध्ये जर आपण जर बघितलं तर भाषिक आहे त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो भाषिकमध्ये की वय, तुलना, नावात बदल, नाते संबंध, घटना, घड्याळ, बरोबर, विधाने, शोधा व इतर जे पण त्याच्यावर आधारित असणार आहेत. आणि अभाषिक आकृत्या वगैरे मोजणे आपण त्याच्यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता विषय बघा. त्याच्यामध्ये आकलन ज्याच्यामध्ये की आकलनमध्ये सूचना पालन आहे, संख्या मालिका, इंग्रजी अक्षरमाला हे 3 चॅप्टर त्याच्यामध्ये आहेत. सेकंड आहे वर्गीकरण. वर्गीकरणमध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या. आता क्रम ओळखणीमध्ये काय किंवा संख्या मालिका आहे, आकृत्यांची मालिका आहे, चिन्हांची मालिका, चुकीचे पद ओळखणे. तर्कसंगती व अनुमान. तर्कसंगती व अनुमान जसं की आता भाषिक आहे वय, तुलना, नावात बदल, नातेसंबंध, घटना, घड्याळ, बरोबर, विधाने, शोधा व इतर. आणि अभाषिक आकृत्या मोजणे. आता त्याच्यामध्ये जल प्रतिबिंब हा 5वा चॅप्टर असेल ज्याच्यामध्ये जल प्रतिबिंबावर आधारित आहेत. मग आरशातील प्रतिमा, समसंबंध, शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या. आणि 8वं चॅप्टर आहे समान पद ओळखणे, तंतोतंत आकृती त्याच्यामध्ये ओळखायची आहे. कूट प्रश्न पण आहेत ज्याच्यामध्ये रांगेतील स्थान असेल, दिशावरील प्रश्न आहे, दिनदर्शिका आहे, वेन आकृती, चौरस वर्तुळातील संख्या आहे.
आता गटाशी जुळणारे पद आपण ज्याला म्हणतो शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या याच्यावर आधारित असणार आहेत. सांकेतिक भाषा, अंकाचा वापर असेल, चिन्हांचा वापर असेल, अक्षरांचा वापर असेल. आणि विशेष प्रश्न म्हणजे काय, ज्याच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता याच्यावर आधारित त्याच्यामध्ये असणार आहेत. आता एवढ्या याच्यावर प्रश्न येणार आहेत, ज्याच्यामध्ये आपण हा भाग म्हणजे की पेपर 2 बघितलं, ज्याच्यामध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. पेपर 1 मराठी आणि आपण काय म्हणतो मराठी आणि गणित आहे. पेपर 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता आहे. दोन्ही पेपर मिळून 300 मार्क आहेत, म्हणजे की 150 प्रश्न आहेत, एका प्रश्नाला 2 मार्क आहेत. तर या प्रकारे आपण हा सिलेबस बघितलेला आहे आणि आता उद्यापासून याच्यावर आधारित व्हिडिओ आपण यूट्यूबवर अपलोड करणार आहोत. ठीक आहे, तर आय होप की हे तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. याचे स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित पद्धतीने तयारीला लागा. आणि काही पण डाऊट असेल तर हेडी कोचिंग क्लासेस यूट्यूबवर सर्च करा, तुम्हाला त्याच्याविषयी पूर्ण माहिती भेटून जाईल. थँक्यू सो मच.